महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी अपडेट आहे। भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेसाठी 4 नावांवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। नागपूरमधून माजी महापौर माया इवनाते यांना संधी देण्यात आली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नावावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलाय। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही राज्यसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। तसंच ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांनाही दिल्लीच्या राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातल्या 4 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहे। भाजपनं विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संधी दिली आहे। नागपुरातून माजी महापौर माया इवनाते यांना संधी देत पक्षानं नागपूर आणि विदर्भाला प्रतिनिधित्व दिलंय। संघटन पातळीवर सक्रिय राहिलेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामाचा अनुभव असलेल्या माया इवनाते या महिला नेतृत्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या उमेदवारीमुळे विदर्भ आणि महिला प्रतिनिधित्वाला बळ मिळालंय। रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यसभेचा पत्ता कट झाल्याच्या बातम्या सुरू असतानाच आठवले यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आलंय। त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंकता होती, मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती असून अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। तसंच ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांनाही राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ग्रामीण भागात मजबूत जनसंपर्क, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे त्यांची ओळख आहे। मराठवाडा भागातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं त्यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जाते। सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करत भाजपनं ही नावं जाहीर केली आहे। आता राज्यातून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात कोणतं नवं समीकरण तयार होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।